टाळ्या वाजून सन्माननीय आदित्य ठाकरे साहेबांना आपण अभिवादन करायचं आहे. हम तुम्हारे साथ हैं. शिवसेनेच्या झंझावाताने उडून जातो पालाटाचा. लढत राहतो प्राणपणाने. ही संतांची भूमी आहे, ही वीरांची भूमी आहे. आणि ह्या भाजपवाल्यांनी धर्म काय असतो तो आपल्याला शिकवू नये, हिंदुत्व काय असतं ते आपल्याला शिकवू नये. कारण भाजप जेव्हा हिंदुत्व विसरलं होतं, भाजप जेव्हा भगवान श्री रामाला विसरलं होतं, तेव्हा उद्धव साहेब तिथे गेले होते अयोध्येत आणि सांगितलं होतं पहिले मंदिर फिर सरकार. सरकार आल्यानंतर काँग्रेसचे काही आमदार आपल्या सोबत आले. उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना कदाचित मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या आधी देखील उद्धव साहेब म्हणून पहिले मुख्यमंत्री असतील जे तिथे अयोध्येला गेले आणि श्री रामलालचं दर्शन घेतलेलं आहे. पण मोदी साहेबांनी काय केलं? त्यांचं हिंदुत्व दाखवण्यासाठी, त्यांच्या स्वार्थासाठी निवडणुकीच्या आधी त्यांनी एका अर्धवट मंदिराचं उद्घाटन केलं. हे पाप आहे. अर्धवट मंदिराचं कधी अनावरण करत नाही, स्वार्थासाठी तर मुळीच नाही करत. पण हेच ते जे आपल्याला शिकवायला आलेत ना, एक रहेंगे तो सेफ रहेंगे सांगतात, मग दुसरे येऊन सांगतात बटेंगे तो कटेंगे. हे यांचं एवढंच चालतं. बटेंगे कटेंगे छाटेंगे लुटेंगे मारेंगे पिटेंगे, ह्याच्या पुढे भाजप जातच नाही. कधी कधी मला वाटतं हे चांगले रॅप करतील, बटेंगे कटेंगे मारेंगे लटेंगे. काय तुम्ही राज्यकर्ते आहात की रॅपर आहात? तुम्ही गाण्याचं क्षेत्र झालंय म्हणजे रॅपर पण चांगले रॅप लिहितात. पण हे एवढंच त्यांचं बटेंगे तो कटेंगे बटेंगे तो कटेंगे. 10 वर्षात तुमचं बहुमताचं सरकार होतं या देशावर. तुम्ही देशाला दिलं काय हे पहिलं आम्हाला सांगा. 75 वर्षाच्या इतिहासात कधी कोण बटलं नाही, कटलं नाही. कधी हिंदू खत्रे में आम्ही ऐकलं नव्हतं. भाजपचं जेव्हा बहुमताचं सरकार आलं तेव्हा हिंदू खत्रेमध्ये आम्ही ऐकायला लागलो. मग भाजप नव्हती तेव्हा बरे होतो आपण. सोपी गोष्ट. पण आज मी तुम्हाला सांगत आहे बटेंगे तो कटेंगे खरं आहे. जर आपण विखुरले गेलो तर आपलं पाकिट भाजप कापेल. कारण बटेंगे कटेंगे लुटेंगे हेच भाजपचं धोरण आहे.